आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे सोना भाई. थँक्यू सर. हॅपी बर्थडे सोन्या. थँक्यू. हा धर आता कोपरान गप घुमान झोप चल. पण झाला तो बर्थडे. का पार्टी द्यायला? पार्टी दे ना सोन्या. पोहे खाऊ घाल ना रात्री. चल ना भूक लागली रे. पैसे आणले होते ना तू खिशात. हा तर मग कॅडबरी खाऊ घाल. कॅडबरी म्हणतो पोहे ना. हा पोहे. पोहे खाऊ घाल ना रात्री. कॅडबरी मी जिंकलोय. आता कॅडबरी फिटूस पाठ झाली ना. हो अरे पोहे खाऊ घाल ना रात्री. चल ना मग जाऊ ना. रात्र तर उदे. मग आता काय रात्रीची 1 वाजले ना. गुड नाईट. हा हे सोन्या खुळे असतं. हे असंच असतं. जागेवर फिरल्यावर जर पडले तर तिथंच पडून राहायचं, उठायचं नाही. समजलं? जागेवरून पडले तर पडले, लागलं तर लागलं. तुमच्यामुळे दुसरे नाही पडले पाहिजे. समजलं? त्या हिशोबाने जायचं. आपण दोघ खेळू. हे आम्ही दोघं मी पळ पळ गवळ्यांनी खेळलो. सरळ जायचे आणि त्यानंतर तसाच रिवर्स यायचे. युटर्न मारून नाही यायचं. समजलं? मला 3 राऊंड आहे. 3 राऊंड. वापस 2 राऊंड आहे. गणपती मंदिर चाललं रे. चिडर इमानदार. गाईस 501 रुपयाच्या वर्गणीसाठी वाघमारे काकाचं घर अर्धा घंट्यापासून वाजवतोय ओंकार चव्हाण. याला लाजगीच काहीच नाही वाटत का? मंडळासाठी गरिबी आलेली. अर्धा घंटा झालाय ओंकार चव्हाण आपण इथेच उभा आहे. मोहन चोंदे पळून गेला रात्री 3 वाजता. मला नाही बघायचं. तू बघितलं क्लॉक आहे? बघितलं. अर्धा घंटा काल वाया घातला आमचा. गाईज वरचं घर वाजवायचं तर आम्ही अर्धा घंटा खालचंच घर वाजवलं. गाईज ओंक्या किती घ्यायची? प्रकारे वाघमारे काकांच्या घरात कब्जा केलेला आहे. ओंक्या किती? म्हणणं आप्पाचा विषय हाले आप्पाचं किलनेटचं काले घरात नाही द्या पण बाहेर लाले. पाटील ग्राउंडची बाकडे विकताना तुमचं म्हणणं काय? काळ वांग होतं. याच्यावर काय तुमचा अपेक्षा आहे? तुमच्या आजीला उद्या काळा वांगे द्यायचं आम्हाला. माझ्या आजीला सांग तुला माहिती आपल्याकडे भरीत कशी बनवली. मग याच्यावर तुम्ही काही पलटवार करणार नाही का? नाही पलटा करू शकत नाही. कस काय? स्पर्धा आहे आपली ती भूमिस्टरची. त्याच्यामध्ये एक आजीची स्पर्धा आहे. म्हणजे तू 2 तू मारली लखाबाई गाणं कोणतं गाणं आहे ते आपलं?
P90 घेऊन आले पुढचे जे सारखे नाही, मग तुमचं काय म्हणणं आहे याचं? वाटणार ना उत्तर दिलं तर फटके देतील. भाषा हीच राहणार, भाषा हीच राहणार. शिनालपणा केल्यावर भाषा हीच राहणार. गांडूळ फटके दिले जाणार. मग तुमचं काय म्हणणं आहे? बसलेले बाप्पा समोर एक काम करते पुढे कॅन्सल परत नवीन टाका. सुरुवात केली. हा, मग तुझं काय म्हणणं आहे? काळ वांग नव्हते हिरवं वांग होतं. हा. नाही नाही मी वांग म्हणलं मी रोज हॅपी बर्थडे डिअर देशी बॉय. हॅपी स्वप्नापलीकरचा एकमेव कार्यकर्ता आणि मोमो खाणारा छोटा छोटा एकमेव कार्यकर्ता. चोरू चोरू खाणारा आई. बर्थडे सोमी भाऊ. अरे मीटिंग आली तुमची मीटिंग आली काय गॉड ब्लेस यू. सोन्याने देशी मारली तू. असंच आमची जिंदगीची लवडे लावत राहा. रोज 35 रुपयाला रोज 35 रुपयाला दणका द्यावा. रोज रोज अर्धा लिंबाच्या झाडाच लिंबू तोडून रोज 8:30 ला गेट बंद करावा. मीडिया इथे काय. अरे क्लिअर कट बोला ना. काळी भाजी एरो ना असते तर अंत असती प्रारंभ. पाठ करता सांगू शकतो. हा, सांग ना. हा बघून वाचत आहोत. बघून बघून सांग. हे बाय हे सांग. अंतविश्वास असं काहीतरी अजून तर तू क्वार्टर बी नाही मारली. आता क्लिअर तर बोल ना. हे मला नाही तर भाऊ ते मान ना भाई. इस्कॉनची खिचडी खायला तू शाळेत सोने म्हण. तो याच्यात होता ना आपल्या शाळेत थोडी होतो. त्रिमूर्ती हा यार ते जर्मल आणि मागच म्हणायचं ते माग कुठं बौद्ध नगर मध्ये बांधायचं रे. ती समस्यावाली मावशी बनवून द्यायची. ते वरण तांब्या ना म्हणून 5 वेळेस नापास झालाय. मी झालो नाही. तो खिचडी खाऊ झाला रे. इस्कॉनची खाऊन इस्कॉनची खाऊन झाला तो. इस्कॉनची 5 वर्ष अजून खायची होती त्याला. आता आमच्या जर आया नसते निघल्या तर आम्ही आज ग्रॅज्युएट असतो.